चला टॉससाठी या धर्मवीर बॉईज आणि त्यांचा अगेन्स्ट हितांश 11 अशी लढत आहे. टॉससाठी यायचं आहे धर्मवीर बॉईज आणि त्यांचा अगेन्स्ट हितांश 11. शुभ सकाळ, नमस्कार. GPL गोवे प्रीमियर लीग 2025 सीझन 2 आणि आजचा या स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा लवकर. हितांश 11 धर्मवीर बॉईज टीमचे कॅप्टन आहेत. हितांश 11 टीमचे कॅप्टन सर आपण देखील 5 मिनिटांमध्ये बरी टॉससाठी या, अदरवाईज मॅच कमी ओव्हरची खेळवली जाईल. चला हितांश 11 टीमचे कॅप्टन क्विकली या. हेलो 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 चेक हेलो 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 चला हितांश 11 टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. धर्मवीर बॉईज टीमचे कॅप्टन आलेले आहेत. सो हेलो हेलो
अंतिम दिवसामधला पहिला सामना धर्मवीर बॉईज आणि त्यांचा अगेन्स्ट हितांश 11. प्रमोद दादांच्या शुभेच्छा आपण नाणेफेकी करणार आहोत. महत्त्वाच्या लढती आहेत कारण आज स्पर्धेचा अंतिम दिवस. ग्रामस्थ मंडळ गोवे साफाट मंतेली घडलेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा GPL गोवे प्रीमियर लीग 2025 सीझन 2 आणि या अंतिम दिवसामधला पहिला सामना धर्मवीर बॉईज आणि त्यांचा अगेन्स्ट हितांश 11 ही लढत. चला कॅमेरामॅन टॉस कव्हर करा. कॅमेरामॅन विनंती असेल. टॉस दरम्यान इथे केला जातो प्रमोद दादांच्या शुभ हस्ते. टॉस दरम्यान केला जातो आणि टॉस जिंकला धर्मवीर बॉईज टीमने आणि निर्णय फिल्डिंगचा. चला विनंती असेल धर्मवीर बॉईज क्विकली फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. असं या अंतिम दिवसामधली ही पहिली लढत धर्मवीर बॉईज आणि त्यांचा अगेन्स्ट हितांश 11 ही बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि सुरुवात दरम्यान इथे होईल लढतीला आणि जशी सुरुवात होईल आवाज आपण ऐकूया साहिलजी शेळके यांचा. धन्यवाद. Everybody is requested. Please, move away. We are testing our systems.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपतींना मानाचा मुजरा, कारल्याच्या आई एकविरीला मानाचं नमन, गावदेवीला नमन करून सर्वांचं स्वागत. गोवेगाव प्रीमियर लीग पर्व दुसरं, सर्वांचं स्वागत. बघा मॅच सुरू होईल, पहिली मॅच, परंतु एक नियम तुमच्यापर्यंत. माजी उपसरपंच बंडू पाटील यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम. माजी सरपंच बंडूजी पाटील यांचं शुभागमन, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि एक नियम तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल की 40+ जो खेळाडू आहे तो 4 षटक कंपल्सरी, एक खेळाडू 40+ 38 सर्कलच्या बाहेर राहील. अनेक सारे नियम या स्पर्धेमध्ये. खरं तर ज्या वेळेला लॉट्स पाडले तेव्हा देखील मी तुम्हाला सांगितले होते. चला आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. आमचे दोन्ही ऑफिशियल देखील खेळपट्टीवरती रवाना झालेले आहेत. सो दोन्ही टीम्सना
ऑन कार्ड 11 धाबा धावफलकावरती. गोवे प्रीमियर लीग पर्व दुसरं आपण सध्या पाहतोय. त्या मैदानावरती अनेक साऱ्या क्रीडा स्पर्धा आपण पाहिल्या. येत्या काही दिवसांमध्ये आणखीन काही क्रीडा स्पर्धा या मैदानावरती आपण पाहणार आहोत. सध्या GPL चा थरार या पंचक्रोशी क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल राजू. यावेळेस काय घडलं? लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. एकेरी धावेनं धावफलक पुढे सरकेल. धावफलक 12 वरती. राजू पाटील आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल. यावेळेस देखील आडव्या बाटनं खेळायचं होतं. स्लॉट स्वीपच्या अंदाजानं खेळायचा होता, परंतु हवा तसा बाटच्या पट्ट्यात आला नाही. या बॉल 2 धावा कंप्लीट आणि 1 रन शॉटचा इशारा अंपायरकडनं येतोय. म्हणजे फक्त एकच धाव. ग्रामपंचायत सदस्य जे कोणी उपस्थित असतील सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन मॅचचा आनंद घ्या. जाऊया मॅचच्या दिशेनं. दुसरा षटक ज्युनियर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आडव्या बॅकनं खेचून मारलाय. फटका चांगला. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. हे काय केलं बंटीनं? 2 धावा कंप्लीट केल्या जातील. थ्रो केला असता डायरेक्ट हिट झाली असती. विकेट जाऊ शकत होती, परंतु या चेंडूवरती देखील 2 धावा कंप्लीट. 2 धाव्यानं धावफलक 15 या अंकावरती जाऊन पोहोचेल. चांगली धावसंख्या बनती या सध्या तरी टीम हितांशी 11 या संघाची. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज हिमेश आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ बॅटनं डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला डीप मध्ये खेळाडू आहेत. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न पुन्हा केला जातोय आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. आणखीन 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तुम्हाला धावा रोखायच्या. 4 ओव्हरची मॅच लिमिटेड ओव्हर आहेत आणि लिमिटेड ओव्हर मध्ये तुम्हाला धावा रोखणं फार गरजेचं असेल, कारण प्रीमियर लीग
सर्व यंगस्टरना संधी मिळण्याचा हा हेतू असतो. वेलकम सागर दादा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोवेगावचे विद्यमान सरपंच सागरजी पाटील. यावेळेस काय घडलं आहे, बॅकफूटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच गेल्या वर्षीची आठवण ताजा झाली. एक बॉल मध्ये 2 धावांची गरज असताना अशीच झेल ड्रॉप केली होती. महेश आहेत त्या ठिकाणी. जॉन्टी रोड्स गोलंदाज तयार. पुढचा बॉल, फटका फसला. पुन्हा एकदा अपॉर्च्युनिटी आली आणि आता बंटी कोणती मिस्टेक करणार नाही. या पहिल्या विकेटचं पतन झालंय. पहिला धक्का. धावपलकावरती धावा स्थिर, 18 धावा. पहिला धक्का लागला टीम हितांशी 11 संघाला. गोवे प्रीमियर लीग पर्व दुसरं. न्यू बॅटर इन झाला. इन ॲट नंबर 3, 18 धावा. 18 ऑन कार्ड, 18 धावा धावपलकावरती. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3. दीपू धारवे आपल्याला पाहायला मिळतात इन ॲट नंबर 3. खरं तर चांगली सुरुवात झालेली आहे. लिमिटेड ओव्हर मी उल्लेख केला. 4 ओव्हरची मॅच आहे. हो हो, चांगला बॉल. बॉल पडल्यानंतर अगदी उसळी तर खाल्ली, परंतु खालच्या दिशेनं बॉल नंतर निघून जातो यष्टीरक्षकाकडे. दीपूवरती विश्वास तर दाखवला, परंतु आता त्या पद्धतीनं त्या प्रकारे बॅटिंग देखील होणं गरजेचं राहील. दीपूकडे संधी आहे. पुढचा बॉल, आडवा बॅटनं खेचून मारलाय. फटका चांगला. डीप मध्ये खेळाडू मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर बाद झाला आणि बॅटर तानाजीला ही खेळपट्टी सोडावी लागेल. लागतोय. थँक्यू रिझा. खरं तर बॅटर तानाजीच बाद झालाय, कारण खेळपट्टी क्रीज सोडण्या अगोदर यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. हेच अंपायर देखील सांगतात. चला, तुम्हाला मी उल्लेख केला होता की टीम मीटिंग प्रत्येक चेंडू मागे तुम्ही घेऊ नका. विकेट पडल्यानंतर तुम्ही एकत्र येऊ नका आणि ओव्हर झाल्यानंतर देखील आपण एकत्र येऊ नका, जेणेकरून आपण खेळ हा वेळेवरती कंप्लीट करू. तानाजी बाद झाला. 40+ खेळाडू आता 30 आता मैदानाच्या बाहेर गेलाय. न्यू बॅटर इन झाला. इन ॲट नंबर 4. न्यू बॅटर मयूर पाटील आलात. छोटा पॉकेट मयूर पाटील. धावपलकावरती धावा 20 ऑन कार्ड. 20 धावा धावपलकावरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर 20 धावा धावपलकावरती. तिसऱ्या ओव्हर मध्ये आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. प्रथमेश पाटील आलात. प्रथमेश न्यू गोलंदाजी ट्रॅक वरती. न्यू बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय समोर. आता बॅटर आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे मयूर पाटील. पहिला चेंडू बॅकफूटवरती जाऊन हलक्या हातानं फक्त दिशा दिली. एक सिंगल या चेंडूवरती धावपलक. 21-21. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोवे प्रीमियर लीग आपल्या गावची स्पर्धा सध्या आपल्या भेटीला आली आणि या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस आहे. फुलटॉस बॉल. फटका फसला. चेंडू हवेत. लॉंग ऑनचा खेळाडू इंटरेस्टेड होता, परंतु त्याने वेळेवरती ब्रेक लावला स्वतःवरती आणि दरम्यान या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्यानं धावफलक वेगानं पुढे सरकेल.
धावफलक 23 23 धाबा. खरं तर 4 ओव्हरचे मॅच आहे पंचकृषी क्रीडा नगरी. सर्वांना माहिती आहे हे मैदान कशा प्रकारे खेळपट्टी खेळतीया. खरं तर डावखऱ्या बॅटरसाठी सध्या सुवर्ण संधी आहे, कारण वाऱ्याचा वेग त्या दिशेनं आहे, परंतु बॅटिंग चांगली होणं फार गरजेचं आहे. पुढचा बॉल, फटका चांगला बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर, मॅक्सिमम षटकार. लाईव्हला तुमचा आवाज जातो. तुम्हाला जर पैसे लावायचे असतील तर कागदावरती लिहून आणा नाव आणि या पैसे जमा करा. आपण नक्कीच ते पुकारू. लॉंग ऑफला चेंडू जातोय, दुसरीचा प्रयत्न, तिन्ही स्टंप उडवले परंतु सुखरूप क्रीज मध्ये पोहोचला बॅटर आणि धावफलकावरती या दुहेरीनं धावफलक वाढेल, पुढे सरकेल. 31 31 धाबा. आता चांगली धावसंख्या बनती आहे. खरं तर 2 ओव्हरमध्ये खरं तर एका क्षणाला वाटलं होतं की धाबा बनणार नाहीये. 20 धाबा होत्या 2 ओव्हरमध्ये, परंतु आता तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू झाला. एक षटकार आला. खरं तर एक षटकारानं पूर्ण समीकरण बदलून जातं या मॅचचं. हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. 31 31 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रथमेश सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. त्याच्या विरोधामध्ये खरं तर रेग्युलरचा हा बॉलर, सरावाचा अभाव त्याच्या गोलंदाजीमध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय. हेच चित्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये हे खेळाडू सराव करत असतात, परंतु गेले 2-3 महिने हा खेळाडू क्रिकेट कमी कबड्डीमध्ये जास्त पाहायला मिळतो, त्यामुळेच कदाचित हा अभाव आला असावा. हरकत नाही आहे. गावची जेव्हा प्रीमियर लीग असते तेव्हा सर्वांना संधी मिळते. प्रथमेश, पुढचा बॉल. हा फटका फसला. स्वतः प्रथमेश पोहोचेल का, परंतु कव्हरचा खेळाडू इंटरेस्टेड होता, पोचला देखील होता, परंतु हे काय केलं, झेल झाली ड्रॉप. जीवनदान बॅटरला मिळालं आणि 2 धाबा धावफलकावरती कंप्लीट केल्या जातील. प्रथमेशनं मला चुकीचं ठरवलं होतं. त्याने दाखवलं होतं चांगला चेंडू टाकला, चांगल्या टप्प्यावरती टाकला, परंतु झेल ड्रॉप झाली खेळाडूची. गोलंदाज प्रथमेश, पुढचा बॉल. बॅटर दीपू. बॅटची कडा, पुन्हा एकदा संधी आली आणि आता कोणतीही मिस्टेक नाही आहे. विकेटचं पतन, आणखीन एक धक्का टीम हितांश 11 संघाला लागतोय. दीपूला माघारी परतावं लागेल. कमॉन ठीचा. ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, त्या म्हणजे 33. या ओव्हरमध्ये देखील प्रथमेशनं 13 धावा खर्च केल्या. एक विकेट काढली जरूर, परंतु थोडासा महागडा न्यू बॅटर सुशांत पाटील उर्फ बाळू आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतील. बाळूचा देखील मी एक उल्लेख करेन की संध्याकाळच्या सत्रामध्ये हा देखील हवाई हल्ले करत असतो, परंतु आता संधी मिळाली आहे खेळपट्टीवरती खेळण्याची, मॅच मध्ये खेळण्याची. आता कशा प्रकारे तो बॅटिंग करेल, त्याला बॅटिंग करण्याची संधी देईल का? मयूर पाटील असतील स्ट्रायकिंग एंडला आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये बंटी आपल्याला पाहायला मिळतील. चला वेळ कमी घ्या, विनंती असेल मित्रांनो. मी या अगोदर देखील उल्लेख केला होता की तुम्ही विकेट पडल्यानंतर, तुम्ही ओव्हर झाल्यानंतर टीम मीटिंग घेऊ नका. यानंतरची मॅच टीम महाकाल विपक्ष टीम गावदेवी आई गावदेवी स्पोर्ट्स आणि टीम जयश्री महाकाल, दोन्ही टीम कॅप्टन एक इनिंग नंतर आपण टॉस साठी येणं अनिवार्य असेल. जर एक संघ आला नाही तर दुसऱ्या संघाला पेनल्टी दिली जाईल.
आणि जर दोन्ही संघ वेळेवरती आले नाही तर एक षटक आणखीन कमी केलं जाईल. म्हणजे आज 4च ओव्हरच्या मॅच आहेत, त्यामध्ये पण 3च ओव्हरच्या खेळल्या जातील. सो यानंतर सर्व संघांनी वेळेवरती उपस्थित राहणं गरजेचं आहे. स्लॉक स्वीप, फटका लाजवाब आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बंटीच्या विरोधामध्ये पहिला चेंडू फेस करत असताना बंटी अगदी रेग्युलर टीम मध्ये देखील चांगला खेळ करत असतो, परंतु सध्या बघा पहिल्याच बॉल वरती मयूरनं त्याची खेळी दाखवली. ओहो हो, खराब बॉल आहे, खराब बॉल बंटीचा पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेणारा हा बॉल होता. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा अंपायर कडनं येतो आणि हा चेंडू वाईड असेल म्हणजे पुन्हा या ओव्हरमध्ये आपण बाउन्सर हाताळू शकत नाही. या जर पुन्हा एकदा बाउन्सर आला तर पंच दंडित करतील. हा चेंडू देखील दंडित केला जातोय कारण डोक्याच्या वरनं बॉल गेला, वाईट बॉल. पुढचा बॉल यावेळेस फटका फसला, बॅटची कडा, विकेट किपर इंटरेस्टेड आणि झेल ड्रॉप झाली. या दुसरीचा प्रयत्न करतोय मयूर आणि काय घडलंय, बाळू अजून देखील पोहोचत नाहीयेत. थ्रो लगेच केला असताना तर विकेट जाऊ शकत होती, हरकत नाहीये. बाळू देखील प्रशंसा करतायत बॅटरची की वेळेवरती पोहोचला. एक धाव महत्वाची आहे. कोणताही खेळाडू स्वतःसाठी खेळत नाही, संघासाठी खेळतोय. चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळतो. मयूरच्या बॅटमधून एक षटकार आला होता आणि त्याने स्वतःवरती विश्वास दाखवला. डीप मध्ये आहेत, गॅप मोठी आहे आणि 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. खरं तर हरकत नाहीये. आज सुपर संडे, काल शनिवार होता, उपवास होता काल. बंटी पुढचा बॉल गावाच्या एंडकडनं गोलंदाजी करतोय. हा फटका चांगला मिड विकेटला काव कॉर्नर रिजनला खेळाडू आणि एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा बघा रनिंग बिटवीन द विकेट बघा. आणि अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 51 धावा आणि 52 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी.
येथून टीम धर्मवीर बॉईज संघाला अगेन्स्ट टीम हितांशी 11. भरपूर चांगल्या धावा बनल्या गेल्या. 51 बनल्या, 52 बनवायच्या आहेत. एक मानसिक दबाव आता स्पष्ट केला जाईल. बंडू पाटील आपण तो बॉल कलेक्ट करा. आपण टॉस करणार आहोत. या टॉस साठी दोन्ही टीम महाकाल आणि टीम गावदेवी स्पोर्ट्स दोन्ही टीम कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. त्या ठिकाणी सज्ज असतील विशालजी पाटील सर. ओव्हर टू विशाल पाटील सर. चला या दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस करूयात. गावदेवी स्पोर्ट्स संघाचा कॅप्टन आहे टीम महाकाल संघाचा कॅप्टन आपण देखील यायचं आहे. मी सागर दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करू. या आपण टॉस करूयात. सागरजी पाटील विद्यमान सरपंच गोवे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात आणि दीपक दादांना देखील मी विनंती करेन आपण देखील या. टॉस केला जाईल. कॉल कोणाचा असेल? गावदेवी संघाचा कॉल आहे. काटा कॉल होता आणि छापा आलेला आहे. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टीम महाकाल संघानं नाणेफेकी जिंकलेली आहे. बघा 1 ओव्हर समाप्त होण्याच्या अगोदर तुम्ही डिसिजन तुमचा सांगायचा आहे. सो आपण जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ऐकूयात सध्याच्या क्रिकेटच्या हंगामातील सर्वात व्यस्त समालोचक विशालजी पाटील यांचा आवाज. चला सलामीची जोडी पाठवा विनंती असेल. पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये आपण साहिलजी शेळके यांचा घोडाबाज ऐकला. थँक्यू सो मच साहिल. रन्स बनवला गेला 51 आणि 52चा टार्गेट इथे सेट केला गेला. चला ओपनिंग पेअर लवकर पाठवा. सलामीची जोडी पाठवायची आहे. GPL अर्थातच गोवे प्रीमियर लीग 2025 सीझन 2 आपण पाहतात. अफाट मेहनत परिश्रमानंतर GPL आपण लास्ट सीझनमध्ये सुरुवात केली आणि आज आपण पर्व दुसरं आणि अंतिम दिवस या पर्व दुसरामधला पाहतात. पहिली लढत धर्मवीर बॉईज आणि त्यांचा अगेन्स्ट टीम हितांशी 11. आजचा अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. सीझन 2 आपण पाहतात आणि पहिल्या पर्वाचा चॅम्पियन संघ आपण पाहिला होता. डिफेंडिंग चॅम्पियन धर्मवीर बॉईज टीम खेळत आहे. अजय भोईर यांच्याकडे देखील 500. टोटल 1500 रुपये मिळतील आणि पहिलं षटक
फर्स्ट ओव्हर तानाजी पाटील. आणि हे जुनं हत्यार आहे गोवेगावचं. गेले कित्येक वर्ष चांगला खेळ या खेळाडूने केलेला आहे. आजही 40+ मध्ये आहेत. ऑन साईडला स्ट्रोक खेळलं, डीपमध्ये स्क्वेअर लेगला फुल्डर आहेत. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या जातील या रन्स इन बिटवीन. या 2 धाव्यांमध्ये राजेंद्र धर्माण ऑफ द मार्क झालेले आहेत. मग गोवेगावाची खऱ्या अर्थाने एकता, एकनिष्ठता आणि गोवेगाव एकत्रित येऊन देखील एक चांगली स्पर्धा करू शकतं असं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे GPL आहे. कारण GPL खऱ्या अर्थानं पाकले गेले तर एन्जॉयमेंट आणि मैत्रीपूर्ण लढती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतातच. आणि जर आपण पाहिलं ना तर ही स्पर्धा खऱ्या अर्थाने युवा खेळाडूंसाठी एक फार मोठा प्लॅटफॉर्म आहे जो ग्रामस्थ मंडळ गोवेने इथे उभा केला. कारण या स्पर्धेचा उद्देश हेच राहिलं की ग्रामीण क्रिकेटमध्ये आपले चांगले खेळाडू पुढे आले पाहिजेत, त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळायला हवा. त्याच अनुषंगाने चांगला प्रामाणिक प्रयत्न आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. ऑन साईडला स्ट्रोक, डीपमध्ये मिड विकेटला फोल्डर आहेत आणि येतात बॉल फील्ड करतात. बट इथे कम्युनिकेशनचा अभाव. कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंडला जर हा थ्रो आला असता तर इझी रनआउट होता. बट तसं काही झालं नाही आहे. 2 धावा दरम्यान ते कंप्लीट केल्या जातील आणि धावफलक 4 वरती. मग आपल्याच गावची लीग आहे म्हणून मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की काही गोष्टी कमी, काही गोष्ट जास्त होतील. एखाद्या जागेवरती थोडं कॉम्प्रोमाइज जर करावं लागलं तर नक्कीच करा. कारण आपली लीग आहे, आपली स्पर्धा आहे आणि आपल्या स्पर्धेला आपल्याला यशस्वी करायचं. कारण एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, चेंडू नंतर सांगेल. आता हा लॉफ्टेड फटका, कनेक्शन किती चांगलं, इतकं चांगलं. बॉल दरम्यान वाईट लॉंग ऑन रिजनला चाललाय. फिल्डिंग चांगली राहिली, बॉल फील्ड केला आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. बघा अंपायर्स जर आपण पाहिलं गेलं तर कालच्या दिवसामध्ये अंपायरिंग लेवल चांगलाच राहिला. कधी कधी बघा मॅनेजमेंट कमिटी देखील 1 ते 2 गोष्टींमध्ये कमी पडते. तेव्हा तुम्ही समजून घ्या, कारण आपली स्पर्धा आहे, गावची स्पर्धा. 2 दिवसाचा आपला हा सण आहे आणि आपल्या सणाला आपल्याला चांगल्या रीतीने साजरा करायचा. आता देखील खेचून मारलाय डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफचे फिल्डर आता धावतात बट बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. आणि मिस्टेक होणार नाही. पगली सफलता कॅच पकडली मयूरने आणि पगली सफलता तानाजी पाटील यांच्यासाठी. बघा एक माहिती माझ्यापर्यंत आली की साईड अँगलला जो कॅमेरा आहे त्याची वायर आय थिंक कोणतरी तोडून तिथे टाकलेली आहे समोरच्या स्टँडमध्ये. आपल्या गावची स्पर्धा आहे, अशा कृत्यांची अपेक्षा आम्ही ठेवत नाही आहेत. सो त्याची देखील काळजी घ्या. फ्रंट फूटवरनं पूल केला दरम्यान काऊ फेसमध्ये फिल्डर आहेत. तोपर्यंत दरम्यान इन बिटवीन कंप्लीट केल्या जातील या 2 धावा आणि अशा प्रकारे पहिला षटकाचा खेळ इथे समाप्त. आफ्टर फर्स्ट ओव्हर 12 धावा धावफलकावरती धक्का लागला. एक खेळ बाकी आहे त्या 3 ओव्हरचा आणि 3 ओव्हरमध्ये करायचे रन्स 40. 3 ओव्हरमध्ये 40 करायचं आहेत. 18मध्ये 40 धाव्यांचं समीकरण इथे उरलं आहे. बघा बंटीचं येणं बाकी आहे. बंटीचा खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला, बंटीचा काल सनराईज झाला नाही आहे बट आज होईल अशी अपेक्षा आम्ही इथे ठेवत आहोत. एक चांगला खेळाडू आहे बट पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 12 धावायला चांगली सुरुवात मी म्हणे. 18मध्ये करायच्या 40. चला घाई करा. सेकंड ओव्हर बॉलर दरम्यान इथे तयार होतात बॉलिंग मार्कवरती.
या दुसऱ्या षटकामध्ये हरीश पाटील तयार होतात. पहिल्या षटकामध्ये त्यांचेच पिताश्री तानाजी पाटील होते आणि आता त्यात नंतर तानाजी पाटील यांचे छोटे सुपुत्र दरम्यान बॉलिंग मार्कवरती येतात आणि तानाजी पाटील यांचा मोठा सुपुत्र सध्या सगळीला अपोनंट टीममध्ये खेळतो. बघा एकच सामन्यामध्ये संपूर्ण पाटील फॅमिली आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसत आहे. ही देखील खास बात आहे या लीगची. आता दोन्ही बॅटर्स पाणी पित आहेत. आता पाणी पिल्यानंतर स्वतःच थंड होतील की बॉलर्सला थंड करतील हा देखील प्रश्न. 18 मध्ये आता 40. धर्मवीर बॉईज लास्ट सीझन या स्पर्धेचे चॅम्पियन डिफेंडिंग चॅम्पियन आहेत आणि यावर्षी टायटल डिफेंड करतील का हा प्रश्न देखील उभा होतोय. अंगद म्हात्रे तसेच अजय भोईर हर्षाला आणि पहिलाच बॉल कुठे टाकायचा होता. काल देखील मला आठवतं की हर्ष जेव्हा प्रथमतः बॉलिंगला आला होता मी उल्लेख केला होता की एखादा व्हॉलीबॉल प्लेअर जसा बॉल पास करतो ना त्याप्रमाणे बॉल टाकला आणि आज देखील बिमर नो बॉलनेच सुरुवात. नेक्स्ट बॉल फ्री हिट. एक्स्ट्रा रनचा मधीने स्कोर करायचा 13 फ्री हिटचा बॉल. आता देखील जर आपण पाहिलं तर काही चर्चा इथे दोन्ही अंपायर्स करतात. नेक्स्ट बॉल आणि यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक आहे आणि बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर देखील आहे. चौकार. हर्षची सकाळची झोप पूर्ण झालेली आहे की नाही हा प्रश्न आता मला देखील निर्माण होतोय. कारण पहिले 3 चेंडू ज्याप्रमाणे त्यांनी टाकलेत बॉल एक्झॅक्टली टाकायचे कुठे होते. चौकार इथं धावफलक आता 17-17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल. फिल्डिंगमध्ये आता काही चेंजेस केले जातात. आता देखील लँडिंग झाली नाही आहे. लोवर फुल टॉस होता. लॉंग ऑफला तानाजी पाटील आहेत बॉल फील्ड करतात तोपर्यंत मिळेल लेग सिंगल. मग ॲज अ बॉलर तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की यॉर्कर फुल लेंथ ओव्हर पिच बाजूला ठेवा बट ॲज अ बॉलर तुम्हाला सटीक लाईन आणि लेंथवरती सर्वप्रथम बॉल टाकता आला पाहिजे. आता ऑन साइडला स्ट्रोक. बॉल हवेमध्ये आहे. वाईड इश लॉंग ऑन आहे. डाऊन दी बॉल. मिस्टेक होणार नाही. कॅच पकडली जाईल. सफलता इथे मिळेल. धक्का इथे लागलाय. आणखीन एक बॅटर बाद झालेत. नेक्स्ट बॉल. आता देखील बॉल हवेमध्ये. लॉंग ऑफला फिल्डर डाऊन दी बॉल. मिस्टेक होणार नाही आहे. आणखीन एक सफलता इथे हरीशला मिळेल. धक्का आता लागला हा 3रा.
प्लेयर यूज केला बॅटिंग टीमने. श्लोक येतात बॅटिंग करण्याकरिता. इम्पॅक्ट प्लेयर, बट आता मॅच मध्ये किती इम्पॅक्ट टाकू शकतात हा देखील प्रश्न. फुल टॉस, हॅट्रिक बॉल होता, बॉल हव्यामध्ये, मयूर पोहोचला आहे आणि हॅट्रिक कंप्लीट. विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट हर्ष करत असताना आणि धक्का दरम्यान इथे लागला. आता हा दोन ओव्हरचा ग्रेस धावफलक जाऊन पोहोचला. आता 18 आणि धक्के लागले 4 आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट. दॅट्स बाय टीम ओनर संदीपजी भोईर साहेब, तसेच पंकजदा भोईर यांच्याकडनं 1000 रुपये आणि तसेच अंगद म्हात्रे आणि अजय भोईर यांच्याकडनं 500 रुपये, म्हणजे टोटल 1500 रुपये आता मिळतील हर्ष पाटीलला. अठरा धावा धावफलकावरती खेळ बाकी येत्या 2 षटकांचा आणि करायच्यात रन्स. स्विंग अँड मिस डॉट बॉल दरम्यान इथे येणार नाहीये. स्टंपिंग कंप्लीट झालेले आहे. सफलता मिळेल. 5वा धक्का. अर्धी टीम आणि अंपायर्स काहीतरी सांगतात. बॅटर वेट करा, बॅटर वेट करा, बॅटर वेट करा. अंपायर्स काहीतरी सांगतात आणि एक विनंती असेल बघा, अंपायरचा जो डिसिजन असेल तो फायनल असेल. सो कोणत्याही प्रकारे कोणीही चर्चा करायची नाही आणि बॅटिंग साईडचा कोणताही खेळाडू ग्राउंडमध्ये येणार नाही आहे जोपर्यंत डिसिजन येत नाही आहे. अंपायरचा निर्णय नॉट आउट. येस एक्झॅक्टली, कारण भिवंडीमध्ये आपण आहोत आणि भिवंडी क्रिकेटचे जे रूल आहेत, बॉल डायरेक्टली विकेट किपरपर्यंत कॅरी झाला, दॅट्स वाय तो तिथेच डॉट आहे. तुम्ही कोणत्या प्रकारे रन घेऊ शकत नाही आहे, कारण ही स्टंपिंग नव्हती तर हा रनआउट होता आणि रनआउटसाठी एकाच वेळेला दोन्ही बॅटर्सने क्रीज सोडणं ही गोष्ट महत्त्वाची होती. ऑन साईडला स्ट्रोक आहे, वाईडिश लॉंग ऑन रिझममध्ये फिल्डर आहेत, बॉल फील्ड केला जातो तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. पळक या एका धावेचा मधीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 19 धावा धाव फलकावरती आहेत. चला घाई करा, चला टीम हितांश 11 घाई करा. आणि जर आपण इथे पाहिलं तर हे षटक देखील आतापर्यंत शांत चाललंय. ऑन साइडला स्ट्रोक गॅपमध्ये आहे आणि बॉल एका टप्प्याने जाईल बाउंड्री लाईनचा बाकीने. हलकीशी मिसफील्ड झाली, त्याचा फायदा इथे मिळेल. चौकार.
स्कोर करता 23 असेच फटके तर हवे आहेत. पायांवरती टाकला, गॅपमध्ये स्ट्रोक आहे, डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये, हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे सलगसा हा दुसरा चौकार. लक्ष 2 चौकार. आणि दरम्यान जर आपण पाहिलं असतं लक्ष 2 चौकार अतिशय एक इम्पॉर्टंट इनिंग आपल्या टीमसाठी खेळतो असंच वाटतंय, कारण सामना अतिशय चांगल्या बॅटिंगच्या जोरावरती अजून देखील जिवंत आहे. स्विच हिट आणि आता देखील हा फटका आहे, गॅपमध्ये फिल्डर धावतात आणि अखेरीस हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे सलगचा हा तिसरा चौकार अतिशय बाटमधनं. आवश्यकता, चेंडू शिल्लक येते 7 मध्ये करायच्यात 21 धावा. 7-21 समीकरण उरलं या मॅच मध्ये. येत्या बॅटिंग क्रमामध्ये बंटी देखील आहे. 7-21. नेक्स्ट बॉल खेचून मारायचं होतं, बट इथे बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट आहे की नाही, रनआउटची शक्यता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर इथे बाद झालेत. बाउंड्री लाईनचा पलीकडे 6 षटकार. बॉईज सहजासहजी हार कुठे मानणार आहेत. लास्ट सीझन चॅम्पियन, डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून यावर्षी खेळतात. टायटल डिफेंड करायचं, या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं आहे, तर हा सामना जिंकणं गरजेचं. तर दुसऱ्या बाजूला देखील सेम परिस्थिती आहे. हितांश शिलवनला देखील हा सामना जिंकायचा. 5-15. नेक्स्ट बॉल. यावेळेस आता बॉल मागे चालला फाईन लेगला. इथे हलकीशी मिसफील्ड जरूर झाली, बट बंटीने सांगितलं एक सिंगलच घेतली जाईल. 4 चेंडू शिल्लक, 4 मध्ये करायच्या 14 धावा. बंटीचा कालचा दिवस चांगला राखला नव्हता, सामना गमावला होता, बट आज त्याची भरपाई करण्याची वेळ आहे. जिंकले तर या स्पर्धेमध्ये अस्तित्व कायम राहील, हरले तर इथे या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. दॅट्स वाय इथे जिंकणं ही गोष्ट महत्त्वाची राहिली. 4 चेंडू 14 धाव्यांची आवश्यकता. GPL 2025 सीझन 2 फायनल डे आणि पगला सामना, एक रोमांचक सामना आपल्याला इथे पाहायला मिळतोय.
बघा लीग क्रिकेट गावचं क्रिकेट जरी असलं तरी सुद्धा इथे प्रत्येकी संघ जिंकण्यासाठीच खेळतो, हारण्यासाठी कोणी खेळत नाही आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर या मॅचचं महत्त्व जास्त का वाढलं, कारण कालच्या दिवसामध्ये या दोन्ही टीम्सने एक एक सामना गमावला आणि इथे जर क्वालिफिकेशनच्या रेसमध्ये बनून राहायचं तर हा सामना जिंकणं ही गोष्ट महत्त्वाची राखली. 4मध्ये 14 समोर आता बंटी. मी उल्लेख केला की कालचा दिवस खराब होता पण आजचा दिवस चांगला होऊ शकतोय, पण त्यासाठी 4मध्ये 14 बनवणं ही गोष्ट महत्त्वाची राखली. फुल टॉस पानवरती पिक केलाय आणि डिलिव्हर केला फुल टॉस बॉलवरती. फुल ठोल षटकार. कमबॅक कसं करायचं त्याला माहिती आहे आणि कमबॅक त्याचा इथे झालाय. आता 3मध्ये करायचं. 8 धावा. नेक्स्ट बॉल. यावेळेस बॉलला चेस केलं होतं पण पाहावं लागेल. अंपायर सिग्नलसाठी आम्ही देखील वेट करत आहोत. दिशा खराब. वाईट बॉल. 3मध्ये 7. कारण इथे जो जिंकेल तो क्वालिफिकेशनच्या रेसमध्ये जिवंत राहील. बट जर इथे हरले तर त्यात नंतर सेमीफायनलमध्ये पोहोचणं ही गोष्ट फारच अवघड. फुल टॉस ऑन साइडला फटका आणि या सामन्याचा निकाल जवळ जवळ जाहीर करणारा हा फटका. षटकार येतो बंटीचा बॅटमध्ये. 2 चेंडू शिल्लक. आता फक्त एका धावेची आवश्यकता. दोन चेंडू शिल्लक. एका धावेची आवश्यकता आणि बंटीसाठी आपण आज हेच म्हणू शकतो की विझलो जरी आज हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने. हे सामर्थ्य नाशिवंत नाही. कालचा दिवस गेलेला खराब बट आज कमबॅक केला आणि फारच चांगला कमबॅक केला. 2मध्ये करायचे फक्त 1 धाव आणि मंगळ विकेट नाही आहे. चेजिंग कंपल्सरी. 2मध्ये 1. आता धर्मवीर बॉईज टीमचं पुरस्कर्ते आता खऱ्या अर्थाने खुश असतील की एक मॅच खराब जरी गेली तरी सुद्धा त्यांचा संघ कमबॅक करण्याचा दमखम ठेवतो. अपील. यस फिंगर अप. कहाणी में ट्विस्ट. विकेट. बंटी आउट. क्या किनारे पे डूबने जा रही है धर्मवीर बॉईज. 1मध्ये 1. लास्ट सीझन चॅम्पियन या वर्षी ॲज अ डिफेंडिंग चॅम्पियन खेळतात. 1मध्ये 1 जर बनली तर क्वालिफिकेशनच्या रेसमध्ये जिवंत राहतील. बट जर इथे हरले तर त्यात नंतर समीकरण अवघड. बघा इथे जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये जिवंत राहील आणि इथे जो हरला तो संपला. 1 चेंडू. एका धावेची आवश्यकता. चला न्यू बॅटर. बघा यावेळेस खऱ्या अर्थाने जी परिस्थिती आहे संकट मोचकची आवश्यकता आहे आणि हनुमान बॅटिंग करण्याकरिता आलेले आहेत. 1 चेंडू. एका धावेची आवश्यकता. जर सिंगल इथे बनवली हनुमान यांनी तर प्रमोद पाटील यांच्याकडनं दिले जातील 500. बघा हनुमान त्यांचाच बंधू आहेत. घरचे पैसे घरातच राहणार आहेत. 500 का 5000 लावले असते तरी जास्त फरक नसता पडला. बघा 1 चेंडू शिल्लक. एका धावेची आवश्यकता आणि बॉल जर डायरेक्टली विकेट किपर पर्यंत कॅरी होतोय तर तो असेल डॉट बॉल. ही गोष्ट लक्षात ठेवा. रन तुम्ही घेऊ शकत नाहीयेत. 1 चेंडू. एका धावेची आवश्यकता. चेजिंग कंपल्सरीचा ॲडव्हान्टेज सध्या सगळीला हितांशी 11 टीमकडे आहे. काय लाजवाब सामना इथे पाहायला मिळाला. अंतिम ओव्हरमध्ये 21 करायचा होता. सामना 1 चेंडू 1 पर्यंत येऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल सोडून दिलाय. अंपायर्स बोलतात इट इज व्हाईट बॉल. सामना समाप्त. सामना इथे जिंकला टीम धर्मवीर बॉईजने आणि त्यांनी हा सामना जिंकला आणि सध्या सगळीला इथे अस्तित्व संपवलं हिताश 11चं. कारण या स्पर्धेमध्ये आता पुढे जाणं हे अशक्य आहे टीम हिताश 11साठी. वेल प्लेड टीम धर्मवीर बॉईज. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम हितांश 11.
प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर राखला 3 चौकार 1 षटकार आणि इंडिव्हिज्युअली त्याने रन्स बनवले 19. तोच आतिश ठरला या सामन्याचा सामनावीर.